नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत महाले. तसं तर हा कडक उन्हाळ्याचा मे महिन्याचा काळ आहे, पण या दिवसात पाऊस येतो आणि आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करून जातो. आपण त्याविषयीच आज बोलणार आहोत. या अनपेक्षित पावसामुळे ताप येणं हे सामान्य झालेलं आहे आणि अचानक हवामानात झालेल्या बदलांमुळे आपल्याला व्हायरल फीवर, सर्दी, ताप, अंगदुखी हे लक्षणं दिसू लागले. तरी आपण घाबरून जायचं नाही आहे. तर आपण काय काळजी घेऊ शकतो ज्याने आपल्याला या तापसदृश्य स्थितीतून बाहेर येता येईल याविषयी मी आज सांगणार आहे. सर्वप्रथम भरपूर पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा, कारण या पावसासोबत ऊन पण बऱ्यापैकी तापतं आहे. त्यानंतर हलकं अन्न खा, जसं मूग डाळ खिचडी, साधी खिचडी, उकडलेल्या भाज्या वगैरे. शरीराला पुरेसा आराम द्या, जास्त ओव्हर एक्झर्ट होऊ नका. जास्त घाम जात असेल त्या प्रमाणात पाणी प्या, आधीच आपलं त्याविषयी बोलणं झालेलं आहे. गरम पाण्याची वाफ घ्या ज्यांना सर्दी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या स्वतः औषधं घेऊ नका. जर तुम्हाला 2-3 दिवसापेक्षा जास्त ताप असेल तर अशा वेळेस तुम्ही घरी असलेल्या किंवा मेडिकलमधून आणलेल्या गोळ्यांवर न थांबता योग्य प्रकारे तुमच्या ओळखीच्या कुठल्याही डॉक्टरचा सल्ला घेणं हे सगळ्यात चांगलं राहणार आहे. शेवटी मित्रांनो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे या मे महिन्यातल्या अनपेक्षित पावसाला गृहीत धरून तुम्ही स्वतःची थोडीशी काळजी घ्या, कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. नमस्कार.